मोठी बातमी येते। दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सरकारची पहिली मदत। 33% अधिक पिकांचं नुकसान झालेल्यांना मदत। 151 तालुक्यातील शेतकऱ्यांना 2 टप्प्यात आता मदत होणार आहे। राज्य सरकारकडून 2900 कोटींची मदत जाहीर झाली आहे। 9000 प्रति हेक्टरच्या फळबागांना पहिला हप्ता। 30% अधिक पिकांचं नुकसान झालेल्यांना मदत मिळणार। पंकज दळवी माझे सहकारी आपल्या सोबत आहेत। पंकज, काय अधिकची माहिती? राज्य सरकारनं जे आहे ते शेतकऱ्यांच्या मदतीचा जो आहे तो पहिला जो भाग आहे तो जाहीर केलाय म्हणावं लागेल। सरकार पॅकेजेस जे देत आहे त्याच्यामधली सुरुवात म्हणावी लागेल। यंदाचा जो दुष्काळ आहे त्याच्यावरती सरकारनं 151 दुष्काळी तालुक्यांसाठी वैभव जी आहे ती 2900 कोटींची मदत जी आहे ती जाहीर झालेली आणि ही मदत थेट शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटमध्ये जमा होणार आहे। 2 हप्त्यांमध्ये ही मदत जी आहे ती जमा होणार आहे। त्याच्यामध्ये त्यांनी वेगवेगळे क्रायटेरिया ठरवलेले आहेत, वेगवेगळे नियम त्यांनी ठरवलेले आहेत, त्याच्यानुसार ही मदत दिली जाणार आहे। ज्या शेतकऱ्यांचं जे आहे ते 2 हेक्टर क्षेत्रामध्ये 30% अधिक नुकसान झालंय तर त्यांना जे आहे ते 2 टप्प्यामध्ये 6800 रुपये मदत मिळणार आहे। पहिल्या टप्प्यामध्ये त्यांना जे आहे ते 3400 आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये 3400 अशी दुष्काळ मदत जी आहे ती त्यांना मिळणार आहे। जी पिकं जी आहे ती 2 हेक्टर पर्यंत जवळजवळ 18000 रुपयांची मदत जी आहे ती त्यांना मिळणार आहे। फार मोठी घोषणा जी आहे ती सरकारनं केली असं म्हणावं लागेल। अगदी 2-3 दिवसापूर्वी जे आहे तो सरकारनं अध्यादेश जो आहे तो काढलेला आहे आणि त्याची अंमलबजावणी आता केली जाईल। बँक अकाउंटमध्ये थेट पैसे जे आहेत ते जमा होणार आहेत। कोणालाही रोख रक्कम किंवा धनादेशाद्वारे पैसे दिले जाणार आहेत, थेट बँक अकाउंटमध्ये पैसे वैभव जमा होणार आहेत। नक्की पंकज, आणि आपण बघतो कशा प्रकारे आता सगळे पैसे जमा तर होतील, मात्र प्रश्न असा आहे सातत्यानं पंकज की या सगळ्यामध्ये अनेक तक्रारी आलेल्या होत्या। अनेकांची कर्ज माफ करून त्यांना मिळाले नव्हते, हप्ते त्यांना मिळाले नव्हते। असं असताना बँकांनी काय करावं याचे जरा निर्देश द्यायला हवेत बँकांना। या बाबतीमध्ये बँकांनी अनेक वेळेला जे आहे ते बँकांच्या बाबतीमध्ये तक्रारी ज्या आहेत ते जाहीररित्या अनेक शेतकऱ्यांनी व्यक्त केलेल्या आहेत। त्याच्यामध्ये बँकेचे अनेक अडचणी ज्या आहेत त्या बँकेच्या तांत्रिक अडचणी अनेक वेळा समोर येतात आणि त्यामुळे शेतकरी जे आहे ते फक्त कागदोपत्री पूर्ण करण्यामध्ये, डॉक्युमेंट्स पूर्ण करण्यामध्ये, सर्वेच्या विषयामध्ये अडकून राहतात आणि मदत जी आहे ती काही शेतकऱ्यांना मिळत नाही। त्यामुळे कागदोपत्री सरकारने मदत जाहीर करून सुद्धा प्रत्यक्ष शेतकऱ्यांना त्याचा लाभ होताना दिसत नाही। मात्र यावेळी निवडणुका जवळ आहेत वैभव, निवडणुकीच्या वेळी जाताना नक्की किती मदत केली हे लोकांकडे घेऊन जावं लागणार आहे। त्यामुळे यावेळी अडचणी ज्या आहेत त्या वाढण्याची शक्यता। धन्यवाद पंकज या सविस्तर माहितीसाठी।